मी तुम्हाला सांगितले ते तुमच्या बायकोला सांगू नका. तिला समजलं तर मला जागीच मारल होती. नाही कळणार त्यांना, आणि तुम्हालाही काय होऊ देणार नाही. राव, तुमच्या बायकोने मला धमकी दिली. तिचा काय भरोसा नाही. तुम्ही नाही ओळखत तुमच्या बायकोला. तुम्हाला काही होणार नाही. येतो मी. हिचं काही होऊ दे, पण ही पैशांची काय भानगड आहे मला कळलं पाहिजे. ह्या बाईला ती लाली 3 लाख रुपये कुठून देणार होती, आणि माझ्या मागे लावून तिला काय मिळणार होतं, पैसे कुठून आले, हे सगळं कळलं पाहिजे. खरंच तू तुझ्या बापाला सुभाषरावला पैसे दिलंस का? हो दिले आप्पा. मी आणलेली पैशाची बॅग इथेच ठेवली होती. आर्याची पैशाची बॅग पण इथे नाहीये. त्या माणसाने माधुरीचा पैसा नेला, माझ्याकडचा पैसा नेलाय, त्या आर्याकडचा पैसा नेलाय. माझ्या मागावरची व्यक्ती आहे जी मला फसवतीये, कधी कधी मदत होईल असंही वागतीये. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून लाली तर नसेल. ही लाली दुकानावर तर येऊन गेली नसेल ना? ए लकी, हो. कोण आलतं का दुकानावर? नाही ना, तुझ्या पण नाही माझ्या पण नाही. बर बर. मला इथं कोणी आणलं? ज्याने तुम्हाला पडलेलं बघितलं ना त्याने. भली माणसं होती. तरी बरं त्याने तुम्हाला आणलं ना तेव्हा घरातले सगळे झोपले होते, त्यामुळे तुम्हाला कुणी बघितलं नाही. मी नेहमीप्रमाणे तुमची वाट बघत बसले होते ना. दार उघडला आणि घेतलं तुम्हाला आत. हे सगळं खरंच त्या लालीनं केलं असेल? माधुरीच्या आर्याच्या बाबतीत जे काही झालं ते लालीने केलं असेल? असं नसेल. पण जर काही खरंच त्या लालीने केलं असेल तर मला हलक्यात घेऊन चालणार नाही. ही किती पोचलेली हे बघितलं पाहिजे.